चेंज मार्कवर बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण टाळ्यांच्या गजरामध्ये ह्या दुसऱ्या दिवसातील ब गटातील पहिल्या सामन्याला सुरुवात करतोय. संतोष यावेळेला आपण बघतोय विशाल पाटील हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलंय. रामू हे सुद्धा बिरवाडी गावचं अनमोल रत्न आहे आणि काय जबरदस्त मात्र फलंदाजी करतोय. आज 40+ क्रिकेट हाताळताना एबीएन वॉरियर्स दिवेकरपाडासाठी काय योगदान देईल हे बघणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा संतोष मडवी अव्वळेला डावून द लेग मारा होता. चेंडू निघून जातो. फक्त दिशा देण्याचं काम केलंय विशालने. लॉंग डिस्टन्स चेस केलं. पायाने चेंडूला अडवण्यात आलंय आणि 3 धावा रोखू शकत नाही. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि 3 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. विशाल पाटील मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं तर 20 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली होती आणि तोच विशाल आयकॉन खेळाडूच्या रूपाने आपण बघतोय नॉनस्ट्राइक एंडला आहे. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष या वेळेला काय सुरेख आणि अप्रतिम फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षण. कौतुकास्पद कामगिरी करताना संतोष आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज 40+ होऊन गेलेले आहेत हे सर्व खेळाडू, परंतु फिटनेस बघा संतोष मडवीचा काही जबरदस्त आपल्याला बघायला मिळतोय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु तेवढाच सुंदरतेने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार, पहिला चौकार येतोय आजच्या दिवसातील. 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. संतोष 7 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना संतोष. अव्वळेला मोठा फटका. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. चौकार आणि 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट आपल्याला बघायला मिळते या 40+ माध्यमातून. पहिला सामना एबीएन वॉरियर्स दिवेकरपाडा वर्सेस SS रिअल टायगर सरपाडा या 2 संघांदरम्यान आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे आपण बघतोय कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जातोय. 1 धाव तर परिपूर्ण केली जाते. थोडासा नाखुश आहे गोलंदाज. असं वाटलं होतं की झेलवर प्रयत्न करायला हवे होते, परंतु 40+ आहे, समजून घ्यायला हरकत नाही. तर पहिलं षटक संपलेलं आहे. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. पूर्णपणे आपण बघितलं तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होताना दोन्ही बॅटर करून, खास करून आपण बघितलं तर मंगेश काय जबरदस्त. हेलो 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 छे यावेळेला नरेश. इथे आपण बघतोय चेंडू निघून जातोय.
इनटू द गॅप, वन बाउन्स, चेंडू ओव्हर द रोप, 4 धावा. 16 धावा धावफलकावर बघायला मिळतात. चांगली फलंदाजी होताना आपण बघतोय एस एस रिअल टायगर सरपाडाकडून, आणि खास करून कौतुक करावं लागेल ते मंगेशचं, कारण पहिल्या षटकात अटॅक कोणाला केला तर संतोष मडवीला. एक चांगला गोलंदाज, आगरी समाजामध्ये आपण विचार केला तर टॉप 3 मध्ये गोलंदाजाच्या यादीत नाव आहे, परंतु त्या गोलंदाजाविरुद्ध चौकार 2 आले. कुठेतरी चांगली फलंदाजी होताना बघायला मिळते. इथे थोडंसं मात्र चेंडूला बघितलं नाही, आधीच बॅट फिरली गेली, चेंडू निर्धाव निघून जातोय. नरेश घरत, माफ करा, नरेश तर नरेश पुन्हा एकदा गोलंदाज. 40+ क्रिकेट गाजवलेला आहे नरेशने, परंतु इथे थोडंसं मात्र फंबलिंग होताना आपल्याला बघायला मिळतात. चेंडू जर नीट हातामध्ये आला असता तर नक्कीच एक धाव ही वाचली असती, परंतु इथे आपण बघतोय काय जबरदस्त मात्र अप्रतिम कामगिरी करताना नरेश थोडंसं रोखून ठेवलंय. एका बाजूने विशाल आपण बघतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. नरेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अवळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून गेलाय, निर्धाव. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम जबरदस्त सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये 40+ माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. 40+ आगरी प्रीमियर लीग 2024चं हे पहिलं पर्व आहे, आणि या पहिल्या पर्वाला आगरी समाज बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा नरेश, काय जबरदस्त, अप्रतिम. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. इथे आपण बघितलं तर विशाल पाटील बाद होतोय. विशालने पूर्णपणे मात्र निराश केलंय, कारण 4 चेंडू खेळलाय विशाल, आणि 4 चेंडूमध्ये 3 धावा करून बाद झालाय. थोडासा विशाल दर्शवत होता पंचांना की चेंडू वर जाणार होता, परंतु पंचांनी अचूक हेरलंय आणि चेंडू ॲब्सोल्युटली प्लम्प आपल्याला बघायला मिळतोय. आणि खरोखरच क्लीन LBW आपण बघतोय की बरोबर मध्ये पकडलं गेलंय, आणि नरेशचं कौतुक करावं लागेल, कारण या आधीचा चेंडू आपण बघितला तर थोडा हलक्या गतीने फेकला होता, परंतु यावेळेला त्याने बघितलं की विशाल चेंडूची वाट बघेल, त्याच्या आधी चेंडू मात्र निघून गेला पाहिजे, आणि त्याच गतीने चेंडू मात्र फेकला गेला, तर कौतुक करावं लागेल. कारण 40+ क्रिकेट बरंच खेळतोय. नरेशबद्दल माहिती आलेली आहे की त्यांचा संघ आहे खानिवड्याचा, त्या बाजूचा एक संघ आहे चारगावचा, तो वापीपर्यंत खेळायला जातो. त्याच्यानंतर मुंबई विभागामध्ये सुद्धा हा संघ खेळायला जातो, आणि बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये हा संघ क्वालिफाय होतो अंतिम सामन्यामध्ये. तर नक्कीच अनुभव आहे, आणि त्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करताना नरेशला आपण बघतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. साजन, कौस्तुभ, उमरोळी. मी पहिल्यांदा नाव ऐकलंय कौस्तुभ, कारण आम्ही साजन म्हणूनच त्याला ओळखतोय, आणि आमचे एकदम जवळचे मित्र आहेत.
तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि तर 10 मिनिटाचा अवधी झालेला आहे, म्हणजे ज्या वेळेनुसार सामना सुरू झालेला आहे आणि जी वेळ हवी होती त्या वेळेनुसार मात्र 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. संदेश कालच्या दिवसापासून आपण बघतोय खूप मेहनत घेताना आज मात्र इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. खूप मोठी जबाबदारी आहे, कारण व्यवहार सांभाळणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. कारण पैसा अशी गोष्ट आहे की पैसा माणसाला जवळ पण करतो आणि लांब पण करतो. यावेळेला आपण बघतोय इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. रामू पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. बघा, क्षेत्ररक्षण तर खूप सुरेख झालं होतं, परंतु फेकी तेवढीशी सुंदर नाही. कारण जेव्हा पिंट्या APL खेळतो ना, तेव्हा पिंट्याच्या संघामध्ये जे खेळाडू असतात ना, ते आम्हाला सांगतात की पिंट्याच्या संघामध्ये खेळायचं म्हणजे 100% योगदान द्यावं लागतंय, नाहीतर खूप काही ऐकायला लागतंय. परंतु आत्ता पिंट्या विचार करत असेल कदाचित का हे 40+ आहे, इथे काही चिडून आणि बोलून चालणार नाही, कारण खूप मेहनत घेतोय. आज 40+ आहे तरी सुद्धा सराव नित्यनेमाने आपण बघतोय. आणि बघा इथे काही सप्लायने मात्र यष्ट उद्ध्वस्त केले आणि साजनला इथे बाद केलंय. धावबाद झालंय साजन, आणि तो फिटनेस, ते सातत्य आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम, या सर्व गोष्टी बघितल्या तर हा खेळाडू आज परिपक्व आहे. कारण क्रिकेटला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत सरावामध्ये मात्र कुठेही कमी नाही. आणि सकाळी 4-5 किलोमीटर धावणं, त्याच्यानंतर सकाळ संध्याकाळ सराव, त्याच्यानंतर आपला जॉबसुद्धा सांभाळणं, ह्या सर्व गोष्टी पाहिजे तेवढ्या बोलणं सोपं आहे, परंतु करणं खूप कठीण आहे. आणि ते करताना आज आपण बघतोय संतोष मडवी काय जबरदस्त आपण बघितलं की चेंडू हातामध्ये आला आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या इथे, आणि साजनला बाद केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवात खूप छान झाली होती SS रिअल टायगर सरपडा संघाची, परंतु नरेशचं ते षटक 9 धावांचं, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पिंट्या आता आलाय. पिंट्याने आतापर्यंत काही जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. तर आदरणीय मिलिंद काशीनाथ केणी साहेब, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराट्टारा यांचं सुद्धा एक थोड्याच वेळात या 40+ आगरी प्रीमियर लीग मध्ये आगमन होणार आहे. तर सर आपण या, आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि खरोखरच षटकाराने मात्र इथे सुरुवात केलेली आहे. काही जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून मिलिंद केणी साहेब यांना आपण ओळखतोय, आणि नक्कीच आज ते या 40+ आगरी प्रीमियर लीगला भेट देणार आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. थोड्याच वेळात ते येतील या मैदानावर. तर मंगेश काही जबरदस्त मात्र फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. संतोष मडवीला मात्र षटकार मारायचा खरोखरच कौतुकास्पद कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर मंगेश. 10 चेंडू 23 धावा, वादळी खेळी आपल्याला बघायला मिळते. आक्रमक पवित्रा धारण केलाय पिंट्याच्या विरोधात. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. एकतीस 31 श्रीकांत ठाकूर साहेबांचं सुद्धा इथे आगमन होतोय. आणि
खुश असतील ते, कारण क्वालिफाय झालेत कालच्या दिवसामध्ये. इथे आपण बघतो एक धाव येताना 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला बघा काय जबरदस्त फटका बघायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली जाते इथे. कुठलाही धोका पत्करत नाही, चांगली फलंदाजी करतोय. फटक्यांची निवड सुद्धा योग्य रीतीने होते. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 33 धावा, म्हणजे 11च्या सरासरीने ह्या धावा जमवल्या जातात. परंतु विशाल पाटील अँड कंपनीला सुद्धा माहीत आहे की विशालची 2 षटकं आणि जग्गूचं 1 षटक अशी 3 षटकं हाताळली तर 2 षटकं सुद्धा पिंट्या अँड कंपनीला माहिती आहे की या 2 षटकांवर आपण प्रहार करू शकतो. कारण अमित वजे फुल फॉर्ममध्ये आहे, त्याच्यानंतर नरेश चांगली फलंदाजी करू शकतो, स्वतः पिंट्या आहे, निलेश वजे आहे, त्यानंतर भाल्या मामा आहे, आणखीन सुद्धा खेळाडू आहेत ज्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यानंतर हा नितेश आहे, हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. बिरवाडी सरपड्याचाच हा गोलंदाज आपण बघतोय नितेश, आणि चांगली फलंदाजी सुद्धा करू शकतोय. तर नक्कीच एक मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. तर एका बाजूने आपण बघतोय 11च्या सरासरीने 33 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच SS रिअल टायगर्स सरपडा या संघाच्या. गोलंदाज आपण बघतोय यतीन वझे, उमरोळीचे हे गोलंदाज आहेत. यतीन डाव्या हाताचे गोलंदाज यतीन वझे. या वेळेला काही जबरदस्त मात्र चेंडूला इथे डिलिव्हर केलं होतं, परंतु थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप मारा आणि खराब लाईन लेंथ बघायला मिळाली. गोलंदाज सज्ज होताना आपण बघतोय. बघा दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू असेल, हे सुद्धा लक्षात घ्या. बघा माहित नव्हतं म्हणून आता एक बीमर साठी किंवा तुम्ही फक्त LBW साठी नाही, बाकी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. चला तिसऱ्या पंच आपण यायचं आहे. इथे व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. पंचांचा डिसिजन आहे की व्हाईट बॉल, तर त्याच्या अगेन्स्ट मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तर आमचे तिसरे पंच इथे उपस्थित आहेत. साहिल पाटील ऑपरेटिंग करतायत, झूम करून दाखवणार. स्लो मोशन मध्ये मात्र चेंडू कुठे गेलाय काही ते दाखवतात. तर फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. या वेळेला बघा सरळ बॅटने खेळलेला गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून सुरक्षित स्थळी चेंडू 1 बाउन्स चौकार.
4 धावा आणि 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38. बघा सर्व संघांना एक सूचना आहे की तुमचा जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो कायम राहील, परंतु 37 आणि अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्हाला परत रिव्ह्यू मिळणार नाही याची नोंद घ्या. आणि पंचांना जर कुठलाही डिसिजन डाऊटफुल वाटत असेल तर पंच स्वतः मात्र रेफर करू शकतात कधीही केव्हाही. पुन्हा एकदा गोलंदाज यतीन या वेळेला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 38. इथे सुरेख पुन्हा एकदा मात्र एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल, खराब फेकी, परंतु निलेश वजेचं चांगलं बॅकअप. आणि यासाठी निलेश वजे मात्र खूप दुरुस्त तंदुरुस्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूने भाल्या मामा अमित वजे ही त्रिमूर्ती आहे आणि त्यांच्याच नावाने हा संघ आहे. ए म्हणजे अमित, बी म्हणजे भाल्या भालचंद्र पाटील आणि एन म्हणजे निलेश. एबीएन वॉरियर्स दिवेकरपाडा. ANB अमित, निलेश आणि भालचंद्र भाल्या मामा. मागील 2-3 वर्षापूर्वी तर जर्सीवर नाव सुद्धा होतं. एकच मामा भाल्या मामा स्पॉन्सर केला होती ही जर्सी. तर इथे आपण बघतोय धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 41. 41 धावा धावफलकावर होतात. पुन्हा एकदा यतीन वजे. या वेळेला बघा संतोष मडवी काय जबरदस्त मात्र यष्टिचित केलं जात आहे इथे आणि फलंदाज होतोय बाद. या ऐकूया आपण उर्विडी जेला. 15 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी करून बाद झालाय तो म्हणजे मंगेश. 16 चेंडू आणि 30 धावा. प्रफुल्ल घरत बीच मैदान के अंदर आते हुए मिस्टर प्रफुल्ल घरत. चार षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावर प्रफुल्ल घरत मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. चला स्ट्राइक बदला. षटक संपलंय. षटक संपलंय. यतीन वजे साहेब किती बॉल टाकतात? फलंदाजांना काय तुम्ही अजून 4 टाकले तरी त्यांना धावा मिळतील. तर 41 धावा झाले. 4 षटकांचा खेळ होतोय. आता नवीन गोलंदाज कोण असेल मैदानाच्या आतमध्ये, कारण गोलंदाज भरपूर आहेत ANB वॉरियर्स कडे. नितेश लोकल मॅन आपण बघतो या खेळपट्टीचा या मैदानाचा पुरेपूर अनुभव आणि बरीच वर्ष सरगम सरपाडा संघाकडून मात्र क्रिकेट खेळताना आपण बघतोय नितेशला. अग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा निवड होते. सरपाडा संघाचा एक आधारस्तंभ प्रमुख गोलंदाज म्हणून नितेशकडे बघितलं जात आहे. परंतु आज 40+ मध्ये काय कामगिरी करेल? अव्वळेला सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू आपण बघतोय. चेंडू आपण बघितला तर चेंडू निर्धाव राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. एंगल क्रिएट केला जातोय इथे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूने गेला. मिडल वर चेंडूला पिच ऑफ डिलिव्हरी आपण बघितली तर आणि आउटसाइड ऑफ स्टंपला मात्र चेंडू निघून जातोय. चांगली गोलंदाजी होताना आपण बघतोय आणि तेवढंच सुरेख यष्टीरक्षण संतोष मडवीकडून आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल नितेश.
इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली भाल्या मामा आणि काही जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळाला आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये साजरा करताना आपण बघतोय ANB वॉरियर्स दिवेकरपाडा हा संघ फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तोपर्यंत आपण जाऊया मिस्टर रोहित यांच्याकडे. उर्वी डीजे सॉन्ग सिलेक्शन जबरदस्त आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये लावणी आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच्यानंतर आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये सुरेख भक्तिगीतं, ही खासियत आहे. आणि दुपारी अधूनमधून एखाद कव्वाली सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल उर्वी डीजेवर. म्हणून उर्वी डीजेला पसंती दिली जाते. या भागामध्ये मोठमोठे इव्हेंट्स असू द्या, मोठमोठे प्रोग्राम असू द्या किंवा मोठमोठे टुर्नामेंट असू द्या, उर्वी डीजेला मात्र पहिली पसंती दिली जाते. गोलंदाज सज्ज होताना नितेश आपण बघतोय. चेंडू आतापर्यंत 2 फेकून झालेत. पहिला डॉट बॉल, दुसरा डॉट विकेट आपण बघतोय. तर जयप्रकाश पाटील संघमालक आहेत. या वेळेला आपण बघतोय डाऊन द लेग मारा होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. आणि या चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अप्रतिम आपण बघतोय. फटक्याची निवड केली जाते. चेंडू बघितला आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. तर जे कमिटी मेंबर असतील, कोणी इथे असेल तर आमच्यापर्यंत जुने चेंडू 1-2 आणून द्या. जर चुकून चेंडू हरवला तर नवीन चेंडू आहेत इकडे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होताना. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 बाउन्स. चेंडूला यतीन वजे क्षेत्ररक्षण करतील, फेकतील. तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा पूर्ण होताना बघायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जयप्रकाश पाटील इथे बाद झालेत. काही गरज नव्हती, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर आपण बघितलं तर 2 धावा सुद्धा आल्या होत्या. परंतु इथे जयप्रकाश पाटील बाद झालेत. म्हणजे प्रफुल्लने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आणि प्रफुल्लने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेले आहे म्हणजे कुठेतरी प्रफुल्लकडे सुद्धा क्षमता असेल. तर थँक्यू डीजे. जयकांत तरे येतात मैदानाच्या आतमध्ये आणि जयकांत तरे हे अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि यष्टीरक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे या भागामध्ये. सत्तेचाळीस. पुन्हा एकदा नितेश. अवळेला सुरेख अप्रतिम. पायाने मात्र चेंडूला अडवलं गेलंय. नक्कीच एक धाव अजून वाचवली गेली इथे. प्रफुल्लचा हात तेज फटका होता. आता आपण बघतोय जयकांत तरे कशा पद्धतीने फलंदाजी करतील, कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त 1. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंच वळतायत आणि खराब चेंडूचे संकेत येत आहेत. एक अवांतर धावेमध्ये भर होते. बघा दबदबा आहे जयकांत तरे यांचा, कारण गोलंदाजाने खूपच बाहेर चेंडू टाकला. पुन्हा एकदा बघा भीती, दहशत काय असते. वाघ आल्यानंतर बाकीचे जे प्राणी असतात ना ते लपून बसतात, तशी दहशत वाघासारखी आहे. नितेश सारखा एक चांगला गोलंदाज सुद्धा इथे थोडासा प्रेशर मध्ये आलाय. जयकांत तरे नाम ही काफी है. या वेळेला आपण बघतोय चेंडू निर्धाव निघून जातोय. एकंदरीत 5 षटकांचा खेळ होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 50. म्हणजे विजयासाठी 30 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष्य समोर असेल. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. जाऊया उर्वी डीजेकडे. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे थँक्यू. यानंतर होणारा सामना असेल जय मल्हार माकणे आणि रिहान सुपर किंग बहाडोली. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या.
तर पहिल्या चेंडूवर आपण बघतोय विशाल पाटीलने सफलता मिळवलेली आहे. हार्ट हिटर अमितला बाद केलं. इथे पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जयप्रकाश जग्गू यांच्याकडे मात्र झेल देऊन अमित बाद झाला. नितेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने संतोष मडवी आहे, दुसऱ्या बाजूने नितेश आपण बघतो. स्ट्राइक एंडला नितेश. विशाल टू नितेश कसा मुकाबला असेल, कारण एकाच संघातून सातत्याने हे दोघेही खेळतात. परंतु इथे मात्र 40+ ही फ्रँचायझीसाठी खेळणारी स्पर्धा आपण बघतोय. कशा पद्धतीने मात्र हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर खेळतील. सुरेख हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय आणि एक धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. संतोष पुन्हा एकदा मात्र सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. पिंट्याकडून अपेक्षा असतील संघ सहकाऱ्यांच्या आणि तमाम क्रीडा रसिकांच्या की आम्हाला एक मेजवानी मिळाली पाहिजे. या वेळेला आपण बघतोय विशाल. हे द्वंद्व बघण्यासारखं असेल, कारण पिंट्याला सुद्धा माहीत आहे चांगला गोलंदाज आहे विशाल. ह्याचे हे पहिलं षटक 5-6 धावांचं जरी आलं तरी सुद्धा मात्र आमच्यासाठी हे चांगलं असेल. परंतु अमितचा जो गडी बाद झालाय कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल विशालचा. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर 5 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. चेंडू क्रमांक आपण बघितलं तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि एक चौकारानेशी ANB वॉरियर्स दिवेकरपाडा हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 5 या धावसंख्येवर. पिंट्याच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपल्याला बघायला मिळतोय ANB वॉरियर्स दिवेकरपाडासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला बघायला मिळतोय. एक फॉइडिश लॉंग ऑनला खेळाडू आपण बघतोय जग्गू, तर लॉंग ऑफला एक खेळाडू साजन यांच्या रूपाने आपण बघतोय. हे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतोय. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय निर्धाव. 5 चेंडू आणि 5 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर शिवनसई गावचा खेळाडू आपण बघितलं संजय गरतला, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा जमवलेल्या आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर एकंदरीत धावसंख्या आपण बघितली तर 6-1 गड्याच्या मोबदल्यात. या ऐकूया आपण उर्वी डीजेला. स्लीपमध्ये जे खेळाडू असतात ना, स्लीपमध्ये हे सर्वोत्कृष्ट खेळाडू असतात आणि त्यातलेच एक आपण बघतोय प्रशांत पाटील. 53 रनिंग आहे, परंतु फिटनेस बघा काय, कारण स्लीपला क्षेत्ररक्षण करणं म्हणजे खाऊ काम नाही. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 धाव तर परिपूर्ण केली जाते. साजन क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1च धाव आणि 1 धावेने धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा धावफलकावर. 51 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजेच SS रिअल टायगर्स सरपाडा. या वेळेला जबरदस्त इनटू द गॅप चेंडू खेळला जातोय 4 धावांसाठी. नितेश क्लास टायमिंग साध्य केलं गेलंय आणि अप्रतिम फटक्याची निवड केली जाते. चेंडू 4 धावांकरिता चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीखेर आपण बघतोय षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय. 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. ANB वॉरियर्स दिवेकरपाडा वर्सेस SS रिअल टायगर सरपाडा. पहिला सामना दुसऱ्या दिवसातील 40+ आगरी प्रीमियर लीग 2024चं हे पहिलं पर्व आहे.
आणि या पहिल्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. इथे आपण बघितलं तर झेल सुटलेला आहे, परंतु प्रयत्न खूप चांगला होता. कारण असे झेल झेलले जात नाही तर असे झेल चिपकतात हाताला, आणि त्यातलाच हा एक प्रयत्न आपल्याला जयप्रकाश पाटील यांचा बघायला मिळाला. उडी घेतली होती चेंडू झेलण्यासाठी, परंतु झेल सुटतोय आणि एक धाव काही रोखू शकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. अव्वळीला सुरेख फटका बघायला मिळतोय. एक धाव तर परिपूर्ण केली जाते. थोडेसे नाखुश आहेत कारण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता पिंट्याचा. चेंडू निघून जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, कारण इनसाइड एज घेतली होती बॅटची. अव्वळीला सुरेख फटका बघायला मिळाला. चेंडू निघून जातोय इनटू द गॅप, आणि इथे सुद्धा आपण बघतोय की 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. आणि या चौकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 17 या धावसंख्येवर. बघा, पहिल्या षटकामध्ये विशालने फक्त 6 धावा दिल्या होत्या, परंतु इथे आपण बघितलं तर 11 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ होतोय. 3 सिंगल आणि 2 चौकाराच्या साह्याने 5 चेंडूमध्ये 11 धावा. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, कारण यानंतर एक षटक विशालचं म्हणजे 6 चेंडू असतील, आणि त्यानंतर उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा जो खेळ असेल तिथे टर्निंग पॉइंट असेल. गोलंदाज इथे पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळलेला आपण फटका हा आपण बघितला तर इथे जबरदस्त लाऊड अपील. बघूया आणि काय करतोय नितेश. तर तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे. धावबादचा गडी बाद आहे की नाही हे तिसरे पंच दर्शवतील. आणि फलंदाज बाद होतोय, कारण जी लाईन आहे त्या लाईनच्या बाहेर बॅट राहिली होती आणि नितेश इथे बाद होतोय. तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 2 बाद 17 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा 40+ आगरी प्रीमियर लीग. थँक्यू. थोडा आवाज दे ना मित्रा. हॅलो चेक. ओके. तर बघा, सर्व खेळाडूंनी एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पंच थर्ड अंपायरसाठी रेफर करतात ना तेव्हा बॉल डेड होतो. त्यानंतर मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न करू नका.
तर विशाल येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला आपण बघतोय नरेश हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 रन्स ऑन द बोर्ड. 17 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य आहे. हे विशालचे 5 चेंडू पिंट्या कशा पद्धतीने खेळून काढतोय. ह्या 5 चेंडू मध्ये 10-12 धावा आल्या तर सामना मात्र फिनिश. या वेळेला सुरेख फटका, परंतु इथे संतोष मडवीला मात्र बाद केलं जात आहे. काय जबरदस्त बघा, हे 5 चेंडू खूप निर्णायक होते. या 5 चेंडूवर सावध पवित्रा घेऊन जर सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं असतं तर कदाचित परिणाम वेगळा असता. परंतु इथे मात्र जल्लोष होताना आपल्याला बघायला मिळतोय. कौतुक करावं लागेल जेवढं विशालचं तेवढं सुद्धा त्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा की ज्याने अप्रतिम झेल घेतला. सचिन, काय जबरदस्त मात्र फिटनेस, अप्रतिम झेल घेतल्यानंतर थोडासा तोल गेला आणि तोल गेल्यानंतर ते जमिनीवर पडले, परंतु चेंडू काय हातातून सुटू दिला नाही. आणि त्यानंतर बाकीचे जे 10 खेळाडू होते ना, ते 10 खेळाडू त्याच्याजवळ धावत जाऊन त्याचं मात्र अभिनंदन केलं, त्यांना धन्यवाद दिला की हा झेल तुम्ही घेतला आणि एक मोठ्या खेळाडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे. हा झेल नाही तर ही मॅच तुम्ही घेतलेली आहे हे म्हणायला काही हरकत नाही. आणि इथे येतोय रामू, बिरवाडीचा हा स्टार फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण रामूकडे क्षमता आहे, मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून बिरवाडीच्या जय बजरंग क्रीडा मंडळच्या मैदानावर आपण बघितलेले आहेत. आगरी चषक बिरवाडीमध्ये सुरेख फटका बघायला मिळतोय रामूच्या बॅटमधून एक धाव येताना. पहिल्यापासून रामूची हीच शरीरयष्टी आहे. मागील 10 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही बघितलं तर ह्याच पद्धतीचं मात्र शरीर, परंतु फटके काय जबरदस्त. आडव्या पट्ट्यामध्ये मिड विकेटच्या वरून षटकार हा त्याचा एक फेवरेट फटका आहे. इथे नरेश, चेंडू निर्धाव निघून जातोय. विशालचं चांगलं कमबॅक होतंय, गोलंदाजी सुरेख करतोय विशाल. पहिल्या षटकात केवळ 6 धावा दिल्या होत्या, त्यानंतर आता आपण बघितलं तर 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि 4 चेंडूंचा केवळ 1 धाव दिले. पुन्हा एकदा विशाल, सुरेख अप्रतिम. प्रशांत पाटील बघा, 53 वय आहे आणि एका तरुण पोराला लाजवतील असा फिटनेस बघायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. विशाल 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 19 धावा धावफलकावर, 20 धावा माफ करा, 20 रन्स. म्हणजे विजयासाठी आता आपण बघितलं तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि तर 20 धावा धावफलकावर, म्हणजे विजयासाठी आपण बघितलं तर 31 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 31 धावा. मध्ये 31 असं वाटलं होतं, चर्चा खूप होती. ANB वॉरियर्स, संतोष मडवी अँड कंपनी, अमित वजे पूर्णपणे फॉर्म मध्ये होता, परंतु पहिल्या चेंडूवर गडी बाद. मंगेश फलंदाजी करताना 15 चेंडू 30 धावा, 16 चेंडू मध्ये 30. त्यानंतर आता गोलंदाजी करतोय मंगेश. नरेशच्या बॅट मधून उंच उडालेला हा चेंडू आपण बघतोय झेल बाद होताना. असं वाटत नाही की 40+ खेळाडू असतील, कारण एकही चूक होत नाही, झेल सुटत नाही, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, गोलंदाजी चांगली होते.
आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावा. माफ करा, 31 धावांची गरज आहे 11 चेंडू मध्ये. 11 चेंडू आणि 31 धावा. नवीन बॅटर यतीन वजे येतात. उमरोळीचे हे अष्टपैलू खेळाडू आहेत. यतीन वझे, त्यांचा काळ गाजवला होता त्यांनी आणि परत क्रिकेटची नाळ जोडावी म्हणून ही 40+ आगरी प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर अध्यक्ष जयप्रकाश पाटील आणि त्यांची पूर्ण टीमचा आम्ही खरोखरच आभार व्यक्त करतोय की एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे इथे. यतीन वजे डाव्या हाताचे फलंदाज. अवळेला आपण बघतो एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. स्ट्राइक वर ठेवले ते रामूला. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होताना आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅक वर मिस्टर मंगेश. हा सामनावीर पुरस्काराचा हकदार आहे. जर SS रिअल टायगर सरपाडा हा संघ जर विजयी होतोय तर मात्र कुठलीही शंका नसेल मंगेशच्या नावाची घोषणा करायला. यावेळेला आपण बघतोय काय सुरेख लाईन लेंथ आपण बघतोय. पूर्णपणे बॅकफुटवर आहे ANB वॉरियर्स देविकरपाडा हा संघ. यावेळेला आपण बघतोय एक धाव येताना आपण बघतोय पंचांकडे अपील केलेला आहे धावबादचं, परंतु सुरक्षित होते रामू आणि त्यानंतर एक धाव येते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 धावा. अजूनही 29 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 8 चेंडू मध्ये 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मिस्टर मंगेश. 8 मध्ये 29. यतीन वजेच्या बॅट मधून येतोय 1 बाउन्स चौकार. 7 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 25 धावांचं लक्ष समोर आहे. 7 मध्ये 25. आमची पाटील नेटवर्कची पूर्ण टीम आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. साहिल पाटील, जतीन केणी आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. तर एका बाजूने आपण बघतोय मुनीत कुडू कॅमेरामॅन आणि कपिल पाटील. ही चर्चित नावं आहेत. या चौघांना बघितल्यानंतर चर्चा चालू होते. हे एवढे फेमस झालेत. तर चेंडू द्यायचा आहे. मिस्टर बॉबी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आणि मंजित कडू हे 40+ बघण्यासाठी खास बहाडोलीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि बहाडोली प्रीमियर लीग म्हटली की मग त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. इंग्रजीमध्ये कॉमेंट्री करतात, परंतु ते फक्त बहाडोली प्रीमियर लीगमध्ये. तिथे थोडा गमतीचा भाग आहे तो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मंगेश. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 25 धावांचं लक्ष आहे. तर 6 चेंडूमध्ये 25 धावा केल्या जातील का नक्कीच आपल्याला बघायला मिळेल, परंतु एक छोट्याशा विश्रांतीनंतर जाऊया उर्वी डीजेकडे.
थँक्यू डीजे. तर धावसंख्या आपण बघतोय 25 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रामूच्या बॅट मधून येतोय हा एक खणखणीत दर्जेदार षटकार. 6 धावा. आम्ही नुसती स्तुती करत नाहीत कोणाची, त्यांच्याकडे क्षमता आहे म्हणून त्यांच्याबद्दल बोललं जात आहे आणि ती कामगिरी करताना मात्र रामू आपल्याला बघायला मिळतात. बिरवाडीचं मात्र एक जबरदस्त फलंदाज आहे आणि रामूकडे क्षमता आहे. आता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 5 आणि 19 धावांचं लक्ष समोर आहे. 5 मध्ये 19. इथे आपण बघतोय शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. जयकांत तरे म्हटलं की सहजासहजी मारून देणार नाहीत. एक षटकार जरी आला परंतु त्यानंतर बघा काय हुशारीने गोलंदाजी केली. शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला रामूच्या आणि इथे निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 19 धावा. यावेळेला मात्र 3 चेंडू 19 धावांची गरज विजयासाठी. इथे पूर्णपणे आपण बघतोय चुकलेला आहे रामू. बॅकफुटवर पाठवलंय ANB वॉरियर्सला. डाऊन द लेग मारा होता. पंचांकडे लावडं अपील. चेंडू निघून जातो शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव येते लेग बायच्या स्वरूपात आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अमर पाटील आम्हाला दर्शवतात 33. 2 चेंडू 18 धावा. यतीन वजे. चला यानंतर रिहान सुपर किंग बहाडोली निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे तर लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि त्यानंतर जय मल्हार मागणेला विनंती करेन आपण 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. प्रदीप पाटील बहाडोली कुठे असतील तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जयकांत तरे. यावेळेला आपण बघतोय सुरेख आणि अप्रतिम चेंडू. 1 धाव तर मात्र सहजरित्या पूर्ण होताना यतीन वजे यांच्या बॅट मधून. तर एक औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. ब गटातील पहिल्या विजयाची नोंद SS रिअल टायगर सरपाड्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचं फक्त बाकी आहे. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर मंगेश आपण यायचा आहे. तर जयकांत तरे. यावेळेला पुन्हा एकदा रामूच्या बॅट मधून मोठा फटका. जयप्रकाश चेंडूच्या खाली आणि इथे गडी बाद होताना आपण बघतोय रामू. तर मंगेश आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि तिथे आपण आपला पुरस्कार आहे सामनावीर पुरस्काराची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी घेऊन जायचं आहे. चला जय मल्हार माकणे आपण 2 बॅटर तयार ठेवा आणि रिहान सुपर किंग बहाडोली कल्पेशजी कडूसाहेब यांचा हा संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळेल. तत्पूर्वी दिलीप पाटील खानिवडे आपण आले असतील तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. प्रदीप पाटील बहाडोली आपण सुद्धा समालोचन कक्षाशी संपर्क साधा.